बहुमत मिळताना दिसते। 145 जागा या ठिकाणी लीडवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निवडणूक आयोगाच्या कलानुसार एनडीएला या ठिकाणी बहुमत मिळते। तर 90 जागांवरती आपण पाहतोय भाजप जेडीयू 77 या ठिकाणी मिळताना दिसतात आणि निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे त्या अनुषंगाने जर पाहायचं झालं तर एनडीएला 145 जागा मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल आणि याच निकाला संदर्भात आपण भाई जगताप आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची पहिली प्रतिक्रिया घेऊयात। भाई, ही जी आकडेवारी आपल्या सध्या समोर आहे, काँग्रेसची जी परिस्थिती आहे 10 जागांवर सध्या आपल्याला काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसतंय, आरजेडी 62 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात प्रथम आज बालदिन आहे, नेहरू बालदिन आहे आणि त्याच्या शुभेच्छा राज्यभराच्या आणि देशभराच्या सगळ्या नागरिकांना मी देतो। नेहरू नावाचं कितीही लोकांना हे असेल तरी, वैषम्य असेल तरी, आणि आपण आपला पहिला प्रश्न असा होता की ह्या हे जे कल दिसतात आहेत त्याच्यामध्ये तुमची प्रतिक्रिया, म्हणजे माझी प्रतिक्रिया। माझी प्रतिक्रिया हीच आहे जी पूर्वीही दिली होती, कालही दिली होती। हा सगळा जो पेपर आहे ना, हा सेट केलेला पेपर आहे आणि हे मी आज म्हणत नाहीये, याच्या पूर्वी म्हटलं होतं। आणि देशाची ईव्हीएम सेट आहे, देशाचं निवडणूक आयोग सेट आहे, देशाचं सरकार आणि तत्सम सगळ्या यंत्रणा ज्या लोकशाही बळकट करतात ते सगळं सेट आहे। असं असल्याच्या नंतर अशा प्रकारचे जे काही हे येतात आहेत ना, निकाल अजून आलेले नसले तरी, ज्याला आपण रुझान म्हणतो किंवा आपण कल म्हणतो, ते अपेक्षितच होतं, काही त्याच्यामध्ये नवीन असण्याचं काही कारण नाही। आणि हे म्हणण्याचं कारण सुद्धा असं आहे की आपण इथे म्हणताना म्हणालात की इथे अगोदर आमचे एक सहकारी येऊन गेले आणि ते काँग्रेसबद्दल बोलत होते। मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय, 20 वर्ष ज्यांचं तिथे राज्य आहे ते जबाबदार नाहीत आणि काँग्रेस, म्हणजे प्रत्येक वेळेला नेहरू, प्रत्येक वेळेला काँग्रेस, प्रत्येक वेळेला राहुल गांधी हेच फक्त तुम्हाला जबाबदार वाटतात। आणि मग लोकांनी त्या काळामध्ये दिलेला कल, त्या काळामध्ये तुम्हाला दिलेली सत्ता आणि आता जे काही आता आपण विश्लेषण करताना प्रशांत किशोरांचा आपण उल्लेख केलात, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर घणाघात केला होता ना, की बिहार काय त्यांच्या त्या कसल्या घोषणा ज्या असतात, बिहार चमक रहा है, दमक रहा है। देशाचे पंतप्रधान जेव्हा बिहारच्या बाबतीमध्ये बिहारच्या तरुणांना असं सांगतात की रील बना रहे हो, मीम बना रहे हो, हा काही संदेश झाला का देशाच्या तरुणांना आणि बिहारच्या तरुणांना? आज बिहारचा तरुण हा इतर राज्यामध्ये जाऊन ज्या पद्धतीने त्याला काही गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा तिथल्या परिस्थितीनुसार त्यांना कित्येक वेळेला त्या ठिकाणी त्रास होतो, या बिहारमध्ये 20 वर्षामध्ये एक उद्योग आलेला सांगा मला। या बिहारमध्ये एखादं काम जे खऱ्या अर्थाने तिथल्या जनतेला उपयोगी पडेल असं एखादं काम सांगा। या बिहारमध्ये भाई जगताप, एक सेकंडसाठी तुम्हाला थांबवतो। भाई जगताप, तुम्ही भाई जगतापजी माझा आवाज येत असेल तर तुम्ही हे सगळे मुद्दे मांडतायत, तुम्ही सगळे मुद्दे तुमच्या पक्षाने नक्कीच त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मांडलेले असतील, पण त्याचं कुठेही रिफ्लेक्शन मतांमध्ये होताना दिसत नाहीये। नाही, खरं आहे ते नाही, म्हणून म्हटलं तुम्ही माझं पूर्ण ऐकलेलं नाही। मी सुरुवातीला असं म्हणालो, सगळं जर सेट असेल, मी असं म्हणेन, मी तसं म्हणेन, मी असा प्रश्न टाकेन, तू असं उत्तर दे, हे जेव्हा झालेलं असेल त्यावेळेला ह्याचं रूपांतर इथे नाही दिसणार। माझा साधा प्रश्न आहे, कमलेशजी तुमचा आवाज आहे ना, तुम्ही? होय मीच आहे। मला वाटतं कमलेशजींचा आवाज किंवा आमचे कोणतरी सहकारी असतील, कमलेशजी, माझं एक साधं आपल्याला प्रश्न आहे, तो असा आहे, होय 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 आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि खूप त्यांनी सगळं बघितलेलं आहे ह्या देशाचं राजकारण आणि राज्याचं राजकारण। माझा साधा प्रश्न आपल्याला असा आहे, तो
की त्या बिहारच्या रस्त्यावर ज्या लोकांनी, जे बिहारच्या जनतेने तिथल्या आमदारांना, तिथल्या खासदारांना, तिथल्या मंत्र्यांना पळवून लावलं. एवढंच नव्हे तर, सॉरी हे मी बोलतोय परंतु हे तुम्ही दाखवलं नसेल तरी सगळ्या सोशल मीडियात आहे, चपलाचे हार घातलेले आहेत त्यांच्या तस्वीरींना. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण असं म्हणण्याचा प्रयत्न करत असाल किंवा आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर माझी आपल्याला विनंती राहील, हा एजेंडा दिवसभर चालेल असाच हा एजेंडा जो सेट झालेला आहे, हा एजेंडा सुद्धा सेट आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या, जनता जनतेचं काम करेल. आणि या सगळ्या बिहारच्या प्रवासामध्ये किंवा बिहारच्या ह्या सगळ्या निवडणुका या देशाची लोकशाही कुठल्या थराला पोचले याचे उत्तम उदाहरण राहणार आहे. आपल्याला आठवत असेल, आपण दाखवलं नाही तरी ज्या निवडणूक आयोगाने ज्या स्लिप दिल्या होत्या याच्या मतदानाच्या, ज्या तुम्ही आम्ही घेऊन जातो, आम्ही सुद्धा घेऊन जातो, त्या स्लिप त्याच निवडणूक अधिकाऱ्याने नाकारल्या. महिलांनी त्या बाबतीमध्ये तिथे केवढं मोठं आंदोलन केलं, अनेक बूथवर, एका बूथचं बोलत नाही. अशा अवस्थेमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे जे काय आता जे काय रुझान, जे काही कल, याच्याकडे वाटचाल, हे सगळं जे काय म्हणताय ते तुम्हाला म्हणावंच लागेल, ते म्हणा तुम्ही. परंतु लोकांच्या मनातला जो उद्रेक आहे तो अनेक वेळेला बिहारच्या निवडणुकांमध्ये दिसलेला आहे. आणि एकच माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना, अख्ख्या जगभरामधलं सगळ्यात मोठं लोकशाही आपलं सरकार आहे, आपलं सगळ्यात मोठं लोकशाही आपला देश आहे. या लोकशाहीला कसल्याही प्रकारचं गालबोट लागू नये असं आमचं सगळ्यांचंच मत आहे. परंतु दुर्दैवाने आज जे काही, समजा उद्या बिहारमध्ये आपल्याला आठवत असेल, इंग्रजांच्या विरोधात सुद्धा बिहार उभं राहिलं. बिहारची जनता ही कदाचित गरीब असेल, कदाचित बेरोजगार असेल, कदाचित या सगळ्या राजकारणाचा बळी असेल, परंतु अतिशय राजकीय दृष्ट्या परिपक्व असलेली ती जनता आहे. चंपारण आपल्याला आठवत असेल, मी सांगण्याची आवश्यकता नाही, इंग्रजांच्या विरोधात असू द्या किंवा देशामध्ये. भाई जगतापजी, मी तुमचं सगळं शांतपणे ऐकतो आहे. तुम्ही भाई जगतापजी, तुम्ही सांगता सगळे मुद्दे ऐका ना. जनता, तुम्ही बोलताय ते सगळे मुद्दे मी ऐकतोय, सगळे मुद्दे आम्ही बघतोय. ऐका ना, तुम्ही म्हणतायत की जनतेमध्ये उद्रेक आहे, जनतेमध्ये राग आहे, पण तो राग दिसतोय ना, ती मतं पडतात ना तेजस्वी यादवांना मतं पडतात, काँग्रेसला पडत नाही. हा मुद्दा तुमच्यासाठी आहे. नाही, तुम्ही म्हणून म्हटलं तुमचा एजेंडा तुम्हाला ढकलावाच लागेल. आमचा कसला अजेंडा? आमचा कसला अजेंडा? किती दिवस अजून मीडियावरती, ऐका ना, मीडिया सगळ्या गोष्टी समोर आणते, आम्ही सगळ्या गोष्टी दाखवतो पण आहेत. तुम्ही एक वेळ फक्त आता उगाच पराभवाला कारण शोधू नका. भाई जगतापजी, आहे तुम्हाला तेजस्वी यादवांना मिळालेली मतं नाही. मग तुम्ही जी 24 तासने काय दाखवलं सांगा. आम्ही दाखवतो ना. तुम्ही आता हे काय ना, ही वॉट अबाउटरी तुम्ही जे बीजेपीला सांगतात ना, ती तुम्ही माध्यमांवरती वॉट अबाउटरी करू नका. हे याचं काय, वॉट अबाउट दिस, वॉट अबाउट दॅट, हे नका करू ना. पराभवाचं विश्लेषण करू ना, तुम्ही वरिष्ठ नेते आहात ना. उगाच आपण सोशल मीडियातल्या चर्चांवरती ही चर्चा करण्यापेक्षा आपण इलेक्शनचं अनालिसिस करूया की काय झालं. तुमच्यात आणि तुमच्या मित्रपक्षांमध्ये समन्वय तरी होता का भाई जगतापजी? 12 ठिकाणी तुमची आपसात लढत होती. कमलेश सुतार जी, नाही, कमलेश सुतार बोला. आम्हाला डिक्टेट करू नका कृपया. बिलकुल करत नाही. मीडियाचं काम तुम्ही करा, बिलकुल डिक्टेट करू नका. तुम्ही हे करा, तुम्ही करा, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार माझी तुम्हाला ही नम्रपणे विनंती आहे, आम्हालाही सांगू नका. अबाधित आहे. मला पूर्णतः अधिकार आहे. बिलकुल आहे, तसा आम्हालाही आहे ना. मी तुम्हाला सांगतच नाही, मी तुम्हाला सांगतच नाही. तुम्हाला डिक्टेट आम्ही कशाला करायचं? तुमच्या सांगण्यावरनं मी इथे आलोय. मी तुम्हाला काही मोर्चा घेऊन आलो नाही तुम्हाला सांगायला. त्यामुळे तुम्ही आम्हाला डिक्टेट यासाठी करू नका. मी जे काही सांगितलं त्याची उत्तर तुम्ही द्या, तुमच्याकडनं अपेक्षित आहेत असं मी म्हणालोच नाही. पण ही परिस्थिती आहे. तुम्ही जे म्हणताय ते आपल्या आपल्या जागी आहे. रुझान जे येतात आहेत किंवा कल येतात आहेत, ते कल कशामुळे येतात आहेत त्याचं सुरुवातीलाच मी विश्लेषण केलं. नवीन काही नाही, मी माझ्या पदरचं काही टाकलेलं नाही. एवढंच मात्र नक्की सांगितलं, जे तुम्ही दाखवलं म्हणताय
ठीक आहे, तुम्हाला ते लखलाभ हो त्या सगळ्या गोष्टीचा, जी. परंतु बिहारच्या जनतेचा उद्रेक हा काँग्रेसच्या विरोधात नक्कीच नव्हता. म्हणजे तो प्रशांत किशोरी कधी म्हणाला नाही किंवा आणखीन कोणी म्हणालं नाही. 20 वर्ष ज्यांची सत्ता होती, ज्यांनी काय सगळ्यात पहिला पूल बिहारमध्येच पडला ना हो, गुजरातमध्येच पडला ना हो. या देशामध्ये जवळजवळ 2000च्या आसपास जे जुने पूल आहेत त्यांची अवस्था काय आहे हे मी आता सांगण्याचे, विकासाचं म्हणालात म्हणून, कारण विकासाचं तंत्र आणि विकासाचं हे जे देणारे देशाचे पंतप्रधान आणि तिथले मुख्यमंत्री जे काय वारंवार सांगत होते त्याच्या बाबतीत बोलतोय. त्यामुळे आम्ही स्वीकार करू, बिहारमध्ये काँग्रेसची सत्ता कधीच नव्हती. म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही यांच्याबरोबर लालू प्रसादांबरोबर एकदाच सत्तेमध्ये होतो. त्यामुळे काँग्रेसला तुम्ही टार्गेट करा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारला की तुम्ही कसं विश्लेषण करता, तुम्हाला मतं पडली, राहुल गांधी या देशातली लोकशाही जी आज ज्या पद्धतीने या देशाच्या लोकशाहीला आणि ह्या देशाच्या घटनेला, ह्या देशाच्या संविधानाला जे काही धक्का लावला जातोय त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आंदोलन उभं केलंय देशभर. त्याच्यासाठी त्यांनी भारत जोडो केला. त्यांनी सगळीकडे आमची सत्ता यावी किंवा अशा पद्धतीने त्यांनी केलं नाही. आणि म्हणून काँग्रेसचा जो काही तुम्ही सांगताय 10 असतील 12 असतील जे काय असतील ते आम्ही स्वीकारूच. त्याचा तुम्ही विचार जो काय त्याच्यावर काय टीका करायची ती करा, परंतु ही गोष्ट नम्रपणे सांगावीशी वाटेल. आणि जे सुरुवातीलाच सांगितलं की आपण सगळ्या गोष्टी जर सेट केल्या आणि त्या सेट केलेल्या गोष्टी जर दिसत असतील आज मीडियाच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मला तर काहीच याच्यात आश्चर्य वाटत नाही. ठीक आहे. संजय आवटेजी, तुम्हाला पटतंय का म्हणजे काँग्रेसचं विषय मी सांगतोय, काँग्रेसला मुद्दा मांडतोय, जे त्यांचं आपण म्हणणं मान्य केलं की जनतेमध्ये रोष होता, आक्रोश होता, या सगळ्या गोष्टी तिथे घडताना दिसत होत्या, पण ते मतात परिवर्तन होताना दिसत नाहीत. म्हणजे तोच आक्रोश, त्या आक्रोशाची मतं जर आरजेडीला तिथे पडतायत, ती तेजस्वी यादवना तिथे पडतायत, तीच मतं काँग्रेसला पडताना का दिसत नाहीत? संजय कमलेश, हा मुद्दा अगदी महत्वाचा आहे. आणि भाई जगताप, शेवटी